वाचून फक्त वाचन. पांचाळेश्वर येथील गुंफा या ठिकाणी आपण स्थानवंदनासाठी आलेलो आहोत. गुंफेतील मंदिर बाबा कुठलं स्थान आहे आता? हे ह्या स्थानाची माहिती अशी की पैठणहून स्वामी भ्रमण करीत खाली आलेले आहेत आपल्या गंगा तीर्थरी. पैठण, नवगाव, उंचेगाव, मायगाव, अंगलगावान आणि बळेगाव मुक्कामी थांबलेले. संध्याकाळी बळेगाव मुक्कामी थांबल्याच्या नंतर त्यावेळेस त्या काळामध्ये गोदावरीला पूर येते, पाणी यायचं ना. हो हो. मग सकाळी आता अलीकडच्या तीराला कसं काय यावं आपण कडाला नुसतं आणि टेकली स्वामीचं ते मग ते डोंगे होते पहिले. त्या डोंग्यापासून अलीकडच्या कडाला आले. ते कडाला आल्यावर स्थान नमस्कार केला आणि आपल्यासारखे जे होते समजा यांच्यासोबत भक्तीच्या ते तिथून इथं आले. इथं आल्याच्या नंतर मग हा सभामंडप पुढचा नवा झालेला अजून आहे. तर त्या सभामंडपमध्ये उभा राहून स्वामींनी सांगितलं आता ते दत्तात्रय प्रभूचं भोजनस्थानी काय राखीले ते इथून झाला म्हणे दंडवत इथून. मग इथून आपल्यासारखे जी भक्तीजन होते सोबत त्यांनी दंडवत घातले, 5-5, 4-4 जे घालते ते. मग इथं थांबले. इथं थांबल्याच्या नंतर इथून खाली गंगेमध्ये गेले. इथून येऊन खाली गंगेमध्ये गेले. गंगेमध्ये गेल्याच्या नंतर तिथली बी जळासंधी किंवा हे दत्तात्रय प्रभूचं भोजन स्थान तर आहे, पण खाली पंचलिंग म्हणून स्थान आहे. तर त्या ठिकाणी गोविंद प्रभूचा संन्यास झालेला आहे. तर ते संन्यास झालेला असं स्वामींनी सांगितलं. तर मग हे सगळेजण काय म्हणले किंवा आपल्याला मग तिथं जायचं आता कुठं स्वामी संघाची भक्तीजन होते ना. तर दत्तात्रय प्रभूच्या ठिकाणी आपल्याला आपलं भोजन स्थान आहे ना, त्या ठिकाणी दर्शनासाठी जायचं. तिथून पलीकडे जवळच हे सोमनाथ बाबा म्हणून चक्रधर स्वामीचं स्थान आहे. तिथली बी भेट घेतली. त्याला गंगेमध्ये थांबले. जितका टाईम थांबायचं त्यांना तितका टाईम. आणि तिथून मग त्यांचं भ्रमण जिकडं चालू होतं ते चालूच राहायचं. दंडवत प्रणाम बाबा. या ठिकाणी